नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा. आपण आज आलो आहे माननीय लेखक पंजाबराव चव्हाण साहेब यांचे याडी हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा प्रवास. नमस्कार. या ठिकाणी मी सूरज पवार, सनातन सारथी TV चॅनलचे यांचं मी स्वागत करतो. मी याडीकार पंजाब चव्हाण. माझं याडी हे पुस्तक 2003 साली प्रसिद्ध झालेलं आहे. ते पुस्तक लिहिण्यामागे भीमपुत्र मोहन नाईक साहेब यांची प्रेरणा होती आणि ते प्रचंड पुस्तक समाजामध्ये गाजल्यामुळे त्यांच्या आतापर्यंत 4 आवृत्त्या संपलेल्या आहेत आणि अजून त्या पुस्तकाची मागणी सुरू आहे. सत्य घटनेवर आधारित आहे. हा, सत्य घटनेवर म्हणजे माझ्या जीवन प्रवास. माझी जी आई आहे याडी, सुंदर याडी, त्यांनी मला निंदन खुरपण करून, रोज मजुरी करून एका मुलाला साहेब कसं बनवलं याची ही संघर्षमय जीवन स्टोरी आहे. मी तमाम तरुणांना सांगू इच्छितो की जे तरुण आपल्या जीवनामध्ये हतबल झालेले आहेत की मला नोकरी नाही, माझ्याकडे पैसा नाही, मी आता कसा जगणार, अशा लोकांनी जर हे पुस्तक वाचलं, याडी पुस्तक, निश्चितच त्यांना ती प्रेरणा मिळेल आणि ते आत्महत्येपासून दूर जातील. इतकं चांगलं हे छान पुस्तक. पहिलं पुस्तक याडी, त्यानंतर दुसरे, त्याच्यानंतर माझं बंजारा समाज दर्शन आहे, बंजारा हस्तकलेची शोकांतिका आहे, सुधाकरराव नाईकाच्या जीवनचरित्रावर शिकारी राजा आहे, क्रांतीसूर्य संत सेवालाल महाराजांचे जीवन चरित्र आहे, लखीशा बंजारा जीवनचरित्र आहे, आरक्षणाचं याच्या सगळं 650 पेजचं पुस्तक आहे, वसंतराव नाईकांच्या जीवनावर माझे पुस्तक आहेत, ग्रामपंचायत कायदा असो, गोरमाटी समाजातील शूरवीर नायक, असे अनेक पुस्तक माझे जवळपास 23 पुस्तक आता प्रकाशित झालेले आहे आणि 3 पुस्तक माझे लक्षवेधी, रोखोक आणि दखल, हे 3 पुस्तक माझे आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आपल्याला याडीला पुरस्कार सुद्धा पहिला आता याडी आत्मकथनाला लोहाच्या एका संस्थेकडून त्याचे संस्थापक सचिव म्हणून कवी, प्रसिद्ध कवी सोनटक्के आहेत. त्यांच्या संस्थेमार्फत मला 15 ऑगस्ट 2003ला शाहू महाराज म्हणजे दलित मित्र पुरस्कार त्यावेळेस मला मिळालं होतं पहिलं. त्याच्यानंतर मला अनेक संस्थेचे महाराष्ट्रभर, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये, दिल्लीमध्ये आमच्या समाजामधून बंजारा भूषण, बंजारा रत्न असे अनेक पुरस्कार, जवळपास मला 50-51 पुरस्कार आता प्राप्त झालेले आहेत. एसटी आरक्षणाचा मुद्दा आपला चाललेला आहे. आपल्या समाजात एसटी आरक्षण लागू करावं असं प्रत्येक राज्यात आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरी आपण मोडल्या जातो. तर याविषयी आपलं काय? एसटी कॅटेगरीच्या बाबतीत मी असं सांगेन की आम्ही मूळ आदिवासी आहोत. आमच्या चालीरीती, आमची संस्कृती ही संपूर्ण आदिवासी आहे आणि आपण मूळ आदिवासी असल्यामुळे आपल्याला बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यामध्ये काही अडचण नाही. पण मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा हैदराबाद गॅजेट महाराष्ट्र सरकारने लागू केलं. ते लागू केल्यानंतर बंजारा समाज हा खरबडून जागा झाला आणि जवळपास 55 मोर्चे त्यांनी विदाऊट आमदार, मंत्री आणि राजकीय लोकांचा विदाऊट हस्तक्षेप यांनी मोर्चे काढले. पण दुर्दैवाची अशी गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो सनातन सारथी TV न्यूजला की आमचे जे धुरकरी आहेत त्यांनी, हे धुरकऱ्यांनी हे सगळे मोर्चे एका जागी गुंडाळून ठेवून पुढे त्याचं काहीच केलं नाही. सरकारने आता ते आदेश काढलेला आहे की एक कमिटी स्थापन केलेली आहे, पण ते कमिटीचा आदेश त्याच्या पलीकडे सरकार काही करायला तयार नाही. आणि आमचे जे मंत्री महोदय आहेत म्हणजे राजेश भाऊ राठोड यांनी विधान परिषदेमध्ये मुद्दा उचलला, त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर इंद्रनील नाईक साहेबांनी सुद्धा एकदा विधानसभेमध्ये मुद्दा उचलला. पण इतर जे आमदार आहे, भटक्या विमुक्तांचे आमदार आणि मंत्री आहेत, यांनी कुठल्याही प्रकारचं विधानसभेमध्ये बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण द्यावं हे सुद्धा त्यांनी मुद्दा कोणी उचललेला नाही. ही प्रचंड दुर्दैवाची बाब आहे. मी या लोकांना म्हणजे मंत्री आणि आमदारांना मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हाला विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी पाठवलेला आहे, गप्प बसण्यासाठी नाही. तुमची प्रगती पुस्तक जर पाहिली तर बंजारा समाजाचे कोणतेच प्रश्न तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये कुठे हे विचारत नाही. तो मुद्दा यामुळे बंजारा समाजाच्या आरक्षणाला अडथळा निर्माण झालेला आहे. आणि मला एक सांगायचं आहे की बंजारा समाजाला आरक्षण जर पाहिजे असेल तर आपल्याला पुन्हा संविधानिक पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रभर मोर्चे काढावा लागेल आणि जी काही चांगली टीम आहे त्या चांगल्या टीमला घेऊन
आपल्याला ते प्रचंड मोर्चे काढावे लागेल, सरकारला करावं लागेल. आणि सेवाभावाचा जो झेंडा आहे, धुळो ध्वजा म्हणतात त्याला आपल्या गुरुमाटीमध्ये, पांढरा ध्वज, त्या पांढऱ्या ध्वजाखाली आपल्याला सगळ्याला एकत्र यायचं आहे. राजकारणी लोक जे असतील, जे काही राजकारणी मंत्री आणि आमदार खासदार जी मंडळी आहे, यांना सोडून आपण जर आंदोलन केलं तरच आपलं हे आंदोलन यशस्वी होईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी नम्र या सनातन सारथीच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की त्यांनी जी समिती गठीत केलेली आहे, त्या समितीमध्ये 2 सदस्य बंजारा समाजाचे घेतले तरच बंजारा समाजाला न्याय मिळेल. केवळ ती समिती कागदावर न करता मुख्यमंत्री महोदय त्या समितीला जागा द्या, त्या समितीला गाड्या घोड्या काय पैसा लागतो हे सगळे साधनं जर त्यांना उपलब्ध करून दिली आणि ते काम जर सुरू झालं तर निश्चितच बंजारा समाज आंदोलन थांबवेल. आता 8 तारखेला विनोद आडे यांनी आंदोलन केलं हो. ते आंदोलन गाजत असताना कोणीतरी राजकीय लोकांनी ते चुकीचं पत्र त्यांच्या हाती दिलं आणि ते पत्र आणि त्या आंदोलनाचा काही संबंध नाही की हे आंदोलनाला बसल्या मुख्यमंत्री महोदयाला ते पत्र दिलंय, तर त्यामुळे ती समिती आली नाही. माझी अशी विनंती आहे की त्या ठिकाणी बंजारा समाजाचे सगळे मंत्री त्या ठिकाणी विनोद आडेच्या उपोषणाला मंडपाला भेट दिली पाहिजे होती. त्यांनी सरकारचं शिष्टमंडळ यायला पाहिजे होतं आणि विनोद आडेने जे 11 मागण्या होत्या त्या मागण्यावर सरकारने जाहीरपणे तिथं उत्तर देऊन पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. तेव्हाच ते आंदोलन, त्या आंदोलनाचा ते एका चांगल्या योद्धा, उपोषण योद्धा विनोद आडेचा राजकीय घात करण्यात आला असं सगळ्या लोकांची चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू आहे. आपल्याला एसटी आंदोलन जर मिळवून घ्यायचं असेल तर मी सनातन सारथी या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील 2.5 कोटी बंजारा समाजाला सांगू इच्छितो की पुनश्च आपल्याला संविधानिक मार्गाने आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि पांढऱ्या झेंड्याखाली एकत्र येऊन जे राजकीय लोक आहेत त्या लोकांना बाजूला करून आपल्याला यशस्वीपणे आंदोलन करून सरकारला वर आपल्याला दबाव निर्माण करावा लागेल. तरच आपल्याला संविधानिक पद्धतीने बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळू शकते. आता विधान परिषदेसाठी निवड आपल्या समाजाला किती जागा मिळायला पाहिजे असते? विधान परिषदेच्या आता 12 तारखेला निवडणूक होणार आहे. तर मी सर्वच राजकीय पक्षाला सांगतो की गेल्या 75 वर्षामध्ये आम्हाला तुम्ही जे आमचं राजकीय वाटा होता तो वाटा कोणत्याही पक्षानं दिलेला नाही. काँग्रेसला घराघरात पोहोचण्यामध्ये महानायक वसंतराव नाईक साहेबांचा हात होता आणि आताही त्यांच्या घराण्यामध्ये त्यांनी फार पुढे केलं, पण त्या प्रमाणामध्ये काँग्रेसनी सुद्धा आम्हाला विधान परिषद किंवा राज्यसभा दिलेली नाही. मी आता सर्वच पक्षांना नम्र निवेदन करतो की बंजारा समाजाची लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी लोकसंख्येमध्ये बंजारा समाजाची 2.5 कोटी लोकसंख्या आहे. 75 लाख मतदान आहे. 75 लाख मतदानाच्या हिशोबाने जर पवार सर आपण जर विचार केला तर आम्हाला 5 खासदार येतात, पण आम्हाला एकही कोणत्याही पक्षाने खासदारकीची तिकीट दिली नाही. हे प्रत्येक पक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता विधान परिषदेमध्ये जेव्हा हे प्रचंड नाराज झाला तेव्हा भाजपाने आमचे धर्मगुरू महंत माननीय बाबूसिंगजी महाराज यांना विधान परिषद तिकीट दिलेली आहे. ती चांगली गोष्ट आहे, आम्ही भाजपाचं अभिनंदन करतो, पण तेवढ्यावर बंजारा समाजाचं कदापि समाधान नाही. आम्हाला आमचा वाटा जर द्यायचा असेल तर या 9 जागेमध्ये किमान 1 जागा तरी बंजारा समाजाला त्यांनी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर होणाऱ्या 23 जागा, आता पुढच्या जूनमध्ये विधान परिषद 23 जागा निघणार आहे, त्याच्यामध्ये किमान 5 जागा आम्हाला महाराष्ट्रामध्ये साहित्य कला क्षेत्रामधून आमचे आता ज्येष्ठ आमचे गुरुवर्य आहे प्राध्यापक फुलसिंग जाधव साहित्यिक क्षेत्रामधून एक चांगलं काम करतात, भूमिपुत्र मोहन नाईक आहे, अशा लोकांना तुम्ही साहित्य कला क्षेत्रामध्ये नाव द्यायला पाहिजे. तसेच बंजारा समाजाच्या ज्या काही महिला आहेत त्या महिला भगिनीला अद्यापर्यंत कुठेही न्याय दिलेला नाही. सुधाकरराव नाईक साहेबांच्या काळामध्ये राज्य महिला आयोगाची निर्मिती झाली. त्या राज्य महिला आयोगाची निर्मितीमध्ये आता ते पद खाली आहे. मी अशी मागणी करू इच्छितो महाराष्ट्र सरकारला की ते जलनायक सुधाकरराव नाईकांच्या कार्यकाळामध्ये ते आयोग स्थापन झालेला आहे. तर आमच्या दिग्रजच्या कर्तृत्वान महिला हरपणी छायाताई सुहास राठोड यांना ते राज्य महिला आयोग या पदावर त्यांची नियुक्ती करावी
आणि आता ज्या विधानसभाच्या ज्या 9 जागा आहेत त्याच्यापैकी 8 जागा भाजप